नमस्कार, मी गौश शेख, पत्रकार, भूम, जिल्हा धाराशिवचा. एक आपणाला अशा अवलियाची एक आज ओळख करून देणार आहे की ज्या व्यक्तीने आपल्या महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर एक जगभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना असं वरदान दिलेलं आहे की त्याचं आपण किंमत किंवा त्याचं म्हणतो लेखाजोखा सुद्धा आपण करू शकत नाही. अशा पद्धतीचं वरदान आमचे भूम तालुक्यातील जामगावचे सुपुत्र विनोद जोगदंड सर यांनी जो फॉर्म्युला तयार केला आहे, जो शासनाशी त्यांनी झगडले, ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना टेरिफ जे असतो MSCBचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग नोंदवून जी शेतकऱ्यांना लाभ करून दिलेला आहे. आणि त्यांनी जी यंत्र बनविलेलं आहे त्या यंत्रामुळे आज जे जगावर जे संकट आलेलं दिसतंय, जसं की इराण अमेरिकेचं युद्ध चालू आहे, त्या युद्धामुळे आपल्या पूर्ण राज्यावर सुद्धा गॅसची टंचाईचं खूप मोठं आव्हान आलेलं आहे. या आव्हानापासून सुद्धा बरेचसे कुल्फी उद्योजक असतील, हॉटेल उद्योजक असतील किंवा इतर प्रकारचे जे कोणी उद्योजक आहेत की ज्यांना गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणात लागतो, अशा लोकांना सुद्धा दिलासा देणारा एक अवलिया आपल्या भूम मध्ये आहे. आणि त्या अवलियाने अल्प दरामध्ये सुद्धा दुधाचे उत्पादन कसे तयार करायचे आणि ती मार्केटिंग कशी करायची, एक असं सुंदर असं त्यांनी आपल्या जीवनामध्ये, जे की शिक्षकी पेशा असताना त्यांनी शिक्षिका पेशाला विराम देऊन एक शेतकऱ्यांच्या जोडीला त्यांनी कसं उतरायचं आणि त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसं प्राधान्य द्यायचं आणि त्यांचं जीवन कसं सुखमय समृद्धमय करायचं, यासाठी त्यांनी खूप मोठं म्हणजे असं परिश्रम घेतलेला आहे. त्याची किंमत किंवा त्यांचं त्या कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशा पद्धतीने आमचे शिक्षक आहेत विनोद जोगदंड सर. आपण त्यांनी उभारलेल्या सर्व ह्या इंडस्ट्रीजचा आणि त्या अल्प काळामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसा लाभदायक ठरला हे आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया. नमस्कार, मी विनोद जोगदंड, चेअरमन खवा क्लस्टर भूम, जिल्हा धाराशिव. मागील 5 वर्षापासून खवा उत्पादनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं संशोधन करत ही वृक्षतोड बंद कशी करता येईल, कमी कशी करता येईल आणि दूध उत्पादकाचं शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल या दृष्टीनं मागील बऱ्याच वर्षापासून काम करत आलो. पण योगायोगाने या कामामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालं आणि यामध्ये आपण दुधापासून खवा बनविणे यासाठी आपण एक भारतातली पहिली इंडक्शन मशीन या ठिकाणी बनवली आणि 5 वर्षापासून मागून या ठिकाणी आपण ते चालू केलेलं आहे. परंतु हे करत असताना राज्यभरातून, राज्याच्या बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात व्हिजिटर भेटी यायला लागले की आम्हाला पण अशी मशीन पाहिजे. मग त्यानंतर आम्ही काय केलं, या ठिकाणी सर्व CNC मशीन, लेझर कटिंग, बेंडिंग, वेल्डिंग आणि राजस्थानचे कारागीर मिळून या ठिकाणी आम्ही या नवीन मशीन डेव्हलपमेंट करायला सुरू केली. जी पूर्वी मशीन आम्ही तयार केली होती त्याच्यामध्ये आणखी जे काही छोटे मोठे बदल करायचे होते ते करून अत्याधुनिक पद्धतीची एक इंडक्शन मशीन, खवा मशीन बनवलेली आहे की ज्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय, पर्यावरण मंत्री यांनी या मशीनसाठी खवा उत्पादनाला ॲग्रिकल्चर अदर या टेरिफमध्ये वीज पुरवठा करण्याचं मान्य केलं. 1 एप्रिलपासून 2025 पासून तो लागूही झाला. NSCच्या स्कीमच्या माध्यमातून वीज पुरवठा देण्यासाठी कुठलाही खर्च लागत नाही, त्याला शासनाच्या विविध योजना पण दिल्या गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं हे जे मशीन आहे, योग असा की या महायुद्धाच्या काळामध्ये इराण आणि अमेरिकेच्या युद्धामध्ये जे आता गॅसची टंचाई निर्माण झाली, डिझेल पेट्रोलची टंचाई निर्माण झाली, या पर्यायावरती महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात मागणी या ठिकाणी होऊ लागलेली आहे. मुंबईपर्यंत या मशीन विक्री करण्यात आलेल्या आहेत. आणि ही जी मशीन आहे हे एवढी मल्टीपर्पज मशीन केली की आम्ही सुरुवात करताना दूध उत्पादक, खवा उत्पादकाचा विचार केला. परंतु या महायुद्धामुळे हॉटेल बंद झाल्यामुळं हॉटेलमध्ये भाजी करण्यासाठी, ग्रेव्ही करण्यासाठी, भात करण्यासाठी, कुल्फीसाठी दूध गरम करण्यासाठी, पनीरला दूध गरम करणे, तूप करणे, अशा जे गॅस आणि डिझेलचा ज्या ठिकाणी वापर केला जात होता
त्या सर्व ठिकाणी ह्या मशीनचा वापर होऊ लागला. आणि विशेष म्हणजे याचा फायदा असा आहे की ज्या ठिकाणी डिझेल आणि गॅस 100 रुपयाचा लागत होता त्या ठिकाणी फक्त 30 ते 35 रुपयाचं इलेक्ट्रिसिटी लागते. एवढा बदल या ठिकाणी होतोय. आणि ही जी मशीन कशी तयार होते, कशा पद्धतीनं तयार होते, ही या ठिकाणी आपण पाहूया आता. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत ही मशीन कशा पद्धतीनं तयार होते. तर जे रॉ मटेरियल येतं बाहेरून ते SS 304 मध्ये या प्लेटी येतात, त्याचे रोल येतात, SS मध्ये पाईप येतात. आणि हे आल्यानंतर या प्लेटी आल्यानंतर या ठिकाणी ही CNC लेझर कटिंगची मशीन आहे. या मशीनमध्ये आपल्याला जो पत्रा आलेला आहे, शीट आलेला आहे, ते पाहिजे त्या पद्धतीनं याच्यावरती कॉम्प्युटरवरती आपण डिझाईन प्रोग्राम देतो आणि त्या पद्धतीने हे शीट कट होतं. शीट कट झाल्यानंतर त्याचे जे रोल आहेत वेगवेगळ्या फर्ममध्ये करायचे ते रोलिंग मशीनमध्ये त्याचे रोल बनवले जातात. बाकीचे जे बॉक्स आहेत ते जे डिझाईन आहे हे रिटर्न रोल तयार होतात अशा पद्धतीनं. आणि ही जी प्रेस मशीन आहे या प्रेस मशीनमध्ये या पद्धतीचं वेगवेगळे प्रेसिंग केलं जातं. प्रेसिंग केल्यानंतर तयार होतात. या फ्रेम तयार झाल्यानंतर हे जे बॉक्स आहे, रोल आहे, या रोलमधून प्लेट बसून या पद्धतीनं असं डिझाईन केलं जातं. आणि हे सगळं तयार झाल्यानंतर ही जी प्लेट तयार केली त्यापासून ही अशा पद्धतीचं एक मशीन तयार होते. या ठिकाणी ही वेल्डिंग मशीन आहे, त्याचं वेल्डिंग केलं जातात. तयार झाल्यानंतर या ठिकाणी हा जो मशीनचा मेंदू आहे, सगळ्यात मोठं संशोधन याच्यामध्ये करावं लागलं. आणि इंडक्शन मशीनमध्ये हा जो मेंदू आहे याला आपण इंडक्शन मशीनचं पॅनल म्हणतो. हे पॅनल तयार होतं. त्या पॅनलमध्ये बऱ्याच वर्षापासून संशोधन करत एक स्टँडर्ड पद्धतीचं त्याच्यामध्ये डिझाईन तयार करून पॅनल तयार केलेलं आहे. याच पद्धतीनं या सगळ्या मशीन फायनल तयार झाल्यानंतर हे पॅनल आणि हे मशीन जोडून आपण ग्राहकापर्यंत देतो. या ठिकाणी हे सगळं इलेक्ट्रिकलचं कामकाज इथं तयार केलं जातं. आणि ह्या ज्या PCB आहेत ह्या PCB आपण स्वतः डेव्हलप केलेले आहेत. त्यामध्ये सगळे प्रोग्राम दिलेले आहेत. अशा पद्धतीनं ही जी मशीन आहे ही पूर्ण भारतभर या ठिकाणी आता या युद्धामुळं खूप मोठ्या प्रमाणात मागणी झाली आहे. आम्ही आता या ठिकाणी मागणी एवढी वाढली की आम्हाला कमतरता या ठिकाणी पडायला लागलेली आहे कारागिरांची, ग्रामीण भाग असल्यामुळं आणि मटेरियलची. आम्ही आता सगळं पुढचं या ठिकाणी मटेरियल कारागीर वाढवून सगळ्यांची पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर गॅस डिझेलची बचत करणं, 1 कोटी झाडं वाचवणं आणि लाईट तर आपल्याला सूर्यप्रकाशापासून तयार होते, त्यामुळे कुठलीही निसर्गाची हानी न होता ही मशीन तयार करून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करतो. ज्यांना कोणाला या ठिकाणी पाहायचं असेल तर MIDC भूम या ठिकाणी आपला 20 मशीनवर चालणारा खवा निर्मितीचा प्रकल्प आहे. याच ठिकाणी ह्या मशीन पण तयार होतात. आणि जरी कुणाला भेटायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 94 23 34 31 32 विनोद जोगदड भूम. या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. जरी वेळेअभावी सतत फोन येत असतात, वेळेअभावी